जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या पेसा संदर्भात जी काही महत्त्वाची माननीय सुप्रीम कोर्टामध्ये सध्या आजच्या दिवसाला महत्त्वाची हिअरिंग असणार आहे, तर त्या संदर्भात आपल्या सर्वांचं लक्ष असणार आहे। तर त्या बाबतीत बघा, महत्त्वाचा जो काही एक रिपोर्ट सध्या त्या ठिकाणी सादर करण्यात आला आहे। तर आजची जी काही हिअरिंग असणार आहे, तर ती हिअरिंग तुम्ही ऑनलाईन देखील सध्या बघू शकतात। तर त्या संदर्भात देखील तुम्हाला पुढे मी माहिती सांगतो। तर सध्या आज महत्त्वाचा जो डेट आहे, तर ती डेट म्हणजे या ठिकाणी बघा, लिस्टेड ऑन 4/9/2024 आणि जी सध्या हेरिंग असणार आहे, कोर्ट नंबर बघा 1 नंबरमध्ये सध्या असणार आहे आणि आयटम नंबर या ठिकाणी 4 नंबरचा दिलेला आहे। म्हणजे जो काही नंबर आहे आपला पुढील प्रक्रिया संदर्भात, तर तो 4 नंबरवरती आहे आणि कोर्ट नंबर 1 मध्ये सध्या सुनावणी होणार आहे। त्या संदर्भात इथे महत्त्वाचा जो काही रिपोर्ट आहे सिव्हिल ॲप्लिकेशन, तर ते सध्या बघा इथं सध्या देण्यात आला आहे। तर ह्या सिव्हिल ॲप्लिकेशनमध्ये जे सध्या आपलं जे काही IA म्हणजे जे ॲप्लिकेशन होतं, तर ते ॲप्लिकेशन सध्या सादर झालं आहे आणि ह्या ॲप्लिकेशनचा जो नंबर इथं आपल्याला दिसत आहे 19/13/12/2024 संदर्भात। आणि ह्याच्यामध्ये जे महत्त्वाचं पिटिशन संदर्भात जे स्पेशल लीव्ह अपील होतं, तर ते अपील देखील आहे आणि त्याच्यासोबत 2023 आणि 2024 संदर्भात महत्त्वाचे जे काही IA ॲप्लिकेशन होते, तर ते ॲप्लिकेशन देखील ह्याच्यासोबत असणार आहे। मग 2023ला जवळपास या ठिकाणी जे ॲप्लिकेशन सादर करण्यात आले होते, तर ह्या ठिकाणी नंबर बघू शकतात 1 2 3 4 5, म्हणजे 5 जे ॲप्लिकेशन आहे, तर ते सोबत असणार आहे। आणि सध्या 2024मध्ये जे काही AI ॲप्लिकेशन या ठिकाणी बघा देण्यात आले होते, तर ते देखील इथं सोबत असणार आहे। म्हणजे संपूर्ण जी काही ह्या ठिकाणी बघा डिटेल्स हिस्ट्री पेसा केसची, तर त्याला सोबत घेऊन सध्या जी काही लिस्टेड झालेली आजची डेट आहे 4/9/2024ची, तर कोर्ट नंबर 1 मध्ये सध्या त्या संदर्भात या ठिकाणी बघा जे काही आर्ग्युमेंट असेल, तर त्या ठिकाणी सध्या होणार आहे। तर ही जी महत्त्वाची रिपोर्ट आहे, तर त्या रिपोर्टमध्ये ऑफिस रिपोर्ट आहे, तर ह्याच्यामध्ये संपूर्ण जे काही पेसा केस संदर्भात जे मॅटर आहे, तर ते मॅटर संपूर्ण इथं बघा एक्सप्लेन करण्यात आलं आहे। केव्हा केस रजिस्टर झाली, केव्हा त्या ठिकाणी ऑर्डर पास झाल्या, किंवा काय काय ह्या ठिकाणी बघा जे काही स्टेटमेंट असेल, तर ते स्टेटमेंट इथं सध्या झालेलं आहे। तर हे सर्व आपल्याला माहिती आहे। तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं जे काही प्रोसेस आहे, तर ती प्रोसेस सध्या बघा इथं सांगण्यात आली आहे। जवळपास कोणकोणत्या घटना सध्या झालेल्या आहेत, तर हे संपूर्ण आपण या ठिकाणी न बघता जे काही महत्त्वाचं आहे तेच आपण बघूया। तर संपूर्ण जे काही प्रोसेस झाल्यानंतर जवळपास या ठिकाणी लास्टमध्ये बघा देण्यात आलं आहे की जे काही 3 सप्टेंबर रोजी महत्त्वाचं या ठिकाणी बघा, म्हणजे कालच्या दिवसाला 3 सप्टेंबर रोजी महत्त्वाचे जे काही ॲडिशनल ॲफिडेट आहे, तर ते ॲडिशनल ॲफिडेट सध्या बघा रिस्पॉन्डंटने सध्या स्टेट ऑफ महाराष्ट्राच्या यांनी सध्या त्या ठिकाणी सादर केलं होतं आणि त्या अनुषंगाने पुढील जी काही कार्यवाही आहे, तर ती कार्यवाही सध्या बघा आजच्या दिवसाला सध्या या ठिकाणी होत आहे। आणि जवळपास हे जो रिपोर्ट आहे, तर हा रिपोर्ट या ठिकाणी तीन ह्या ठिकाणी बघा 3 डे ऑफ सप्टेंबर म्हणजे 3 सप्टेंबरचा हा रिपोर्ट आहे। आणि आज आपल्याला महत्त्वाचं जे काही मॅटर आहे पेसा भरती संदर्भात किंवा पेसा केस संदर्भात, तर त्या संदर्भात महत्त्वाची जी काही सुनावणी असेल, तर ती सुनावणी सध्या बघा ह्या ठिकाणी जे काही ॲर्ग्युमेंट असेल, तर ते ह्या ठिकाणी होणार आहे। तर अशा संदर्भात हे एक महत्त्वाचा सध्या जो काही रिपोर्ट असेल, तर तो रिपोर्ट आहे। एकंदरीत संपूर्ण पेसा भरती संदर्भात पेसा भरतीचे जे काही 13 जिल्हे आहेत, तसंच पेसा भरती संदर्भात जे उमेदवार सध्या बघा वाट बघत आहे, तर संपूर्ण जे काही लक्ष आपलं ह्या केसवर सध्या बघा त्या पाहायला मिळणार आहे। जेणेकरून जो काही निर्णय असेल, तर तो सगळ्या सकारात्मक निर्णय ह्या ठिकाणी कोणताही असो, तर तो आपला बघा पाहायला आवडेल। जेणेकरून जे काही महत्त्वाचं आता कोर्ट केस जी आहे, तर ती कोर्ट केस या ठिकाणी बऱ्याच या ठिकाणी कालावधी लोटलेला आहे। जवळपास 1 वर्षाचा कालावधी आपल्याला म्हणता येईल। तर जवळपास या ठिकाणी महत्त्वाचा जो काही डेट आहे, तर ती डेट सध्या आज आलेली आहे। आणि हे जे ऑनलाईन आहे, ऑनलाईन तुम्ही कोर्ट नंबर 1 नंबरचे जे काही कोर्ट आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात। आता हे तुम्ही कसं बघायचं, त्या संदर्भात आपल्या टेलिग्राम चॅनलवर लिंक टाकलेलं आहे, त्या लिंकला तुम्ही बघा क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट एक ॲप आहे, तो ॲप सध्या इन्स्टॉल करायचा आणि त्याच्यामध्ये तुम्ही लाईव्ह हे बघू शकता। सर्वसाधारण जो काही आपला आयटम नंबर 4 आहे, जवळपास म्हणजे 10-11 वाजेपासून सध्या स्टार्ट होतं। तर आपला जो काही नंबर असेल SLPचा, तर तो SLPचा नंबर तुम्हाला माहिती आहे। तर त्यानुसार बघा जे काही हेरिंग असेल, तर ते तुम्ही लाईव्ह देखील बघू शकता। तर आजच्या दिवसाला हे एक महत्त्वाची सध्या बघा अपडेट होती। जशी जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल। तर सध्या तरी हे एक महत्त्वाची जी काही ॲप्लिकेशन होतं का, नेमकं काय ॲप्लिकेशन त्या ठिकाणी 2023मध्ये झाले आणि 2024मध्ये किती जे काही ॲप्लिकेशन आहे IA ॲप्लिकेशन, तर त्या संदर्भात हा महत्त्वाचा सध्या रिपोर्ट होता। तर पुढील जी काही माहिती सध्या
वेळोवेळी आपण तुमच्यापर्यंत देऊच. तर सध्या तरी हे एक महत्त्वाची लेटेस्ट अपडेट होती. तर ज्यांना शक्य आहे ते ऑनलाईन तुम्ही जॉईन करू शकतात. लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलच्या ह्या ठिकाणी बघा देण्यात आले आहे, तर तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता. तर आशा करूया आजच्या दिवसासाठी महत्त्वाचे जे काही ॲग्रीमेंट असेल किंवा महत्त्वाचा जो डिसिजन असेल तर ते या ठिकाणी बघा येऊ आणि लवकरात लवकर पैसा भरती संदर्भात जो काही मार्ग असेल तर तो मोकळा होऊ. तर भेटू आपण पुढे पण काय नेमकं या ठिकाणी बघा होतं त्या संदर्भात माहितीसाठी. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आवर्जून टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे जे काही अपडेट असेल ते तुम्हाला वेळोवेळी आम्ही देत जाऊ. तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.